हाय हॅलो नमस्कार. माझ्या नवीन मराठी ब्लॉगमध्ये स्वागत. आणि आज आहे गुरुवार आणि हा ब्लॉग आहे पार्ट 2. आणि आता संध्याकाळचं 6 वाजलेला आहे आणि आज संध्याकाळी मी पूजा घालणार आहे, म्हणजे मार्गशीर लक्ष्मीची पूजा घालायचं आहे, म्हणून मी संध्याकाळी व्हिडिओनं स्टार्ट केलेला आहे. चला आता संध्याकाळचं पहिलं पूजा त्यांना आवरून घेतो. स्वयंपाक सगळं करायचं आहे. ताई गेली होती भाजी विकायला, ते पण यायला लागल्यात. चला आता मी पूजा कसं करणार आहे ते सगळं व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे आणि पूर्ण व्हिडिओ बघा. मी इकडं बघा देवीची मुकुटा असं सजवलेलं आहे बघा, साडी ते नेसवून. अजून पूजा मांडायचं आहे, नुसतं असं देवीला सजवलेलं आहे. दुपारी फुलं काढून ठेवलेलं होतं, सकाळी काढलेलं नव्हतं, पूजा केली नाही म्हणून. आणि आता घरातलं पूजा आणि लक्ष्मीची पूजा सगळं आवरायला लागलो आहे. इकडं घरातलं पूजा करून घेतलेलं आहे इकडं बघा. आणि इकडे लक्ष्मीपूजा पण मांडायला लागलो आहे. देवीला असं लक्ष्मीला सजवलेलं आहे, अजून पूजा मांडायचं आहे. चला, लाईट आलेलं नाही, हे चार्जर बल आहे, लाईट येऊ दे म्हणून वाट बघायला लागलो. कारण कसं आहे, लाईट नसलं का नाही व्हिडिओ असं व्यवस्थित येत नाही आहे, म्हणून त्याला तवर स्वयंपाक काय काय करतो, मग नंतर हे सगळं. आमच्या ताई आल्यात बघा भाजी विकून. ताई सपलं भाजी सगळं सपलं बघा. बघा, शाबास ताई. आता आलो बघा विकून. चला बसा, लाईट आली नाही. बसा, चहा करतो. इकडे स्वयंपाक करायला लागलोय. सकाळी काढलेली मेथीमधलं मी 1-2 पिंडी मेथी काढून ठेवलं होतं, त्याचंच इकडे भाजी बनवलेलं आहे. आणि आज नैवेद्यासाठी काय काय स्वयंपाक करायला लागलोय बघा. आणि इकडं सगळेजण बसलेले आहेत. ताई इकडं मला कांदा ते चिरून देत होती. मेथीची भाजी झाल्यानंतर ते बटाटो आणि वाटाणा भिजत ठेवलं होतं, त्याचं मिक्स करून भाजी बनवलं. आणि डाळीची आमटी पण बनवलेलं आहे. आणि इकडे खीर पण बनवलेलं आहे बघा. आज नैवेद्यासाठी काय काय स्वयंपाक बनवलेला आहे बघा. आणि ताई पीठ मळून त्याला चपाती करायला, अजून पूजा करायचं आहे. वेळ आहे अजून. पटपट मी चुलीवर इकडं भाजी सगळं आवरून घेतलं. इकडे मी पूजा मांडणी सुरू केलेलं आहे. कलश खाली तांदूळ ठेवले, त्यावर कलश ठेवलं, ते साडी ते नेसवलेलं. आणि इकडं फळ ठेवलेलं आहे वेगळं सगळं. 5 वस्तू आहेत. फळ, पेरू, सफरचंद, बोरं आणि केळं आहेत आणि संत्री आहेत. चला इकडे मी देवीची कसं ओटी भरतात आणि ते सगळं मी आज पूजा आम्ही कसं करतोय ते सगळं शेअर केलेलं आहे. तुम्ही पण असंच करता असं काय कमेंटमध्ये सांगा. बघा इकडं मी ओटी भरायला काय काय ठेवायला लागलोय. 5 वस्तू आहेत, ते सगळं एक 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 ठेवायला लागलोय. आणि त्यावर तांदूळ पण टाकायचं आहे. ते सर्व आता ठेवतोय यावर. पूर्ण पूजा मांडून झालेलं आहे. आणि इकडे देवीला हळदी कुंकू लावायला लागलो. आरती करून घ्यायचं आहे. इकडे नैवेद्य पण काढून ठेवलेला आहे, आरतीचं ताट ठेवलेलं आहे, रांगोळी काढलेलं आहे आणि समय लावलेलं आहे बघा. किती छान मस्त पूजा मी केलेलं आहे. तुम्हाला कसं वाटलं प्लीज कमेंटमध्ये सांगा. तुम्ही पण असंच करता काय? मला कसं पूजा करताना असं सजवायला खूप आवडते, म्हणून मी जसं मला येते तसं मी सगळं केलेलं आहे. चला इकडं पूजा सगळं आवरलंय. आता अगरबत्ती लावतो आणि मग नंतर आरती करून घेतो.
आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवतो. प्लीज व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि नैवेद्यासाठी काय काय बनवलेलं आहे बघा. खीर आहे, भाजी आहे, मेथीची भाजी, चपाती आणि मसाला भात. परत भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.